सुनील तटकरे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। रायगडमधील महायुतीचे नेते आणि आमदार यावेळेला उपस्थित राहतील। उदय सामंत, रवींद्र चव्हाण, मुश्रीफ, त्याचबरोबर अदिती तटकरे हे यावेळेला उपस्थित राहणार आहेत। पुन्हा एकदा सुनील तटकरे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। सुनील तटकरे हे रायगडचे विद्यमान खासदार आहेत आणि ते पुन्हा एकदा आता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। आज तटकरे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात आणि या निमित्तानं अर्थातच महायुतीकडनं शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। तीनही पक्षांचे नेते यावेळेला उपस्थित राहणार आहेत आणि याच विषयीचे अधिक अपडेट्स घेऊयात। अजय माने आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजय, सुनील तटकरे आज उमेदवारी अर्ज दाखल करतायत। राष्ट्रवादी काँग्रेसचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांचा आज अर्ज दाखल होणार आहे। त्यानिमित्तानं मोठं शक्ती प्रदर्शन अर्थातच आपल्याला महायुतीकडनं बघायला मिळणार आहे। कशी तयारी दिसते आहे? आज अलिबागमध्ये मोठी रेलचल जी आहे ती होणार आहे, कारण की राजकीय धुरळा उडवण्याचा प्रयत्न आज सुनील तटकरे जे आहेत ते अलिबागमध्ये करण्यात। आज सुनील तटकरे हे अलिबागच्या जिल्हाधिकारी कार्यालय जे आहे तिथे जाऊन उमेदवारी अर्ज भरणार आहे। त्यांच्यासोबत आज ज्यावेळेस सुनील तटकरे हे महायुतीतून उमेदवार असतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे, आणि ज्यावेळेस ते उमेदवारी अर्ज भरायला जातील त्यावेळेस ते मोठा रोड शो जे आहे ते शक्ती प्रदर्शन इतर करणार आहे। याच वेळी या भागातले त्याचसोबत महायुतीतले आमदार मंत्री महोदय जे ते सुनील तटकरे सोबत असणार आहेत। हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे यांची उपस्थिती असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुनील तटकरे विरुद्ध गोगावले असा अनेक वेळा वाद रंगलेला पाहायला मिळत होता, पण आज गोगावले यांची उपस्थिती असण्याची शक्यता वर्तवली जाते। मंत्री उदय सामंत हे उपस्थित राहणार आहेत, मंत्री अदिती तटकरे याही उपस्थित राहणार आहेत। आपण जर पाहिलं तर या भागात मागच्या वेळेस म्हणजे या लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते असा एकंदरीत सामना झाला होता। आता हे दोन्हीही पक्ष म्हणजे मागच्या वेळेस राष्ट्रवादी संपूर्ण आणि शिवसेना जी धनुष्य बाणवली होती, या दोन्ही चिन्हांवर जी ती उमेदवारी लढवली गेली होती आणि त्याच्यानंतर सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांचा पराभव केला होता आणि पुन्हा एकदा तीच उमेदवारी समोर आलेले। पण आता शरद पवार हे राष्ट्रवादी सुनील तटकरे यांच्या गटाचे पक्षप्रमुख नाही तर अजित पवार यांच्या नेतृत्वात सुनील तटकरे आज जो आहे तो फॉर्म भरतील। तर दुसरीकडे शिवसेनेत सुद्धा बंड झालं, उठाव झाला किंवा विभाजन झालं आणि त्यानंतर अनंत गीते हे उद्धव ठाकरेंसोबत राहिलेले आहेत। त्यामुळे अनंत गीते हे मशाल चिन्हावर लढणार आहेत, तर सुनील तटकरे राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावर आज जो आहे तो उमेदवारी अर्ज दाखल करतील। या उमेदवारी अर्ज दाखल करताना दोन्ही पक्षांकडून जे ती शक्ती प्रदर्शन होण्याचा प्रयत्न होणार आहे। त्याच्यातच सुनील तटकरे यांनी महायुतीतील सगळेच मंत्री आणि आमदारांना जे ते बोलवलेलं निमंत्रण पाठवलं होतं आणि त्याच अनुषंगाने ही आमदार मंडळी म्हणजे कोकणातली जेवढे आमदार मंडळी असतील, नेते मंडळी असतील, ती सुनील तटकरेंच्या शक्ती प्रदर्शनाला उपस्थित राहणार आहेत। महायुतीतून अनेक नेते जे ते इथे उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्यासोबत इथे जे ते मोठ्या प्रमाणात पदाधिकारी, नेते मंडळी आणि सुनील तटकरे यांना अलिबाग किंवा मग रायगड या पट्ट्यात एक मोठा वर्ग जो आहे तो सोबत असतो, तोही यावेळी रस्त्यावर उतरेल आणि हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो 11 वाजता सुरू होईल। 11 वाजता ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोडवरून जो आहे तो रोड शो करत, शक्ती प्रदर्शन करत जे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जातील आणि त्या ठिकाणी ते उमेदवारी अर्ज भरतील। बरोबर, तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद। थेट जाऊयात, उदयनराजे बोलतात। आम्ही साधारण 1च्या दरम्यान उमेदवारी अर्ज भरणार आहोत। या माझा उमेदवारी अर्ज भरण्याकरता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तसंच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, त्याचबरोबर जे महायुतीमधले जे घटक पक्ष आहे त्यांचे म्हणजे आमदार आपलं खासदार रामदास आठवले साहेबांशी माझं बोलणं झालं, पण त्यांची दुसरीकडे सभा असल्यामुळं त्यांनी सांगितलं मला की आमचे बाकी वरिष्ठ लोक येतील, पण सभेला निश्चितपणे मी येणार। सदाभाऊ खोत शेतकरी संघटनेचे, असे रासपचे महादेव जानकरांशी पण झालं, पण उद्या त्यांचं हे मतदान असल्यामुळं ते म्हणले मी नंतर नक्की देणार आहेत। त्याचबरोबर योगेंद्र गवाडे सरांशी बोलणं झालं, त्यांनी पण राज ठाकरेशी पण माझं बोलणं झालं, पण त्या प्रत्येकाच्या कुठं ना कुठं ते म्हणले आम्ही नंतर सभेला निश्चितपणे वेळ काढून घेऊ। अत्यंत चांगलं वातावरण आहे, पण मला एक समजत नाही की या अगोदर सुद्धा
म्हणजे आज माझ्याच मतदारसंघात सर्वजण का प्रेस्टिज इश्यू करतात. आता वास्तविकरित्या मला एक समजत नाही की ज्येष्ठ नेते यशवंत विचार चा म्हणजे वारसा सांगणारे यांनी माझ्या मतदारसंघात 4 सभा घेतल्यात आणि ते सुद्धा अशा करण्याकरता की कुठंतरी जे काय तो प्रकार घडला आहे तो काय आम्ही उकळून काढला नाही. आम्ही रडीचा डाव खेळत नाही आणि खेळायचं पण नाही. काल म्हणजे समोरच्या उमेदवारांनी जे ॲफिडेविटवरती त्यांनी जे संपूर्ण त्यांनी जे सादर केलं फॉर्म भरताना त्यात ते ॲफिडेविट याच्या प्रतसुद्धा तुम्हाला देतो. आणि त्यात त्यांनी सांगितलं की त्यात आपल्याला उल्लेख करावा लागतं की कुठले गुन्हे आपल्यावरती दाखल आहे आपल्या विरोधात. त्यापैकी त्यांचं एक आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी येथील निविदा प्रक्रियेविना झालेले नूतनीकरण मुदतवाढ यामध्ये संचालक व अधिकारी यांनी केलेल्या अनियमित व भ्रष्टाचाराबाबत व नियमबाह्य पद्धतीने प्रसाधनगृह भाडेतत्त्वावर दिले. आज मला सांगा की ज्यावेळेस आपण एखादा गुन्हा दाखल होतो त्यावेळेस जर त्याला बेस नसेल, प्रायमा फेसी एव्हिडन्स नसेल तर तो गुन्हा दाखल करून घ्यायला कोणी म्हणजे पोलीस प्रशासन काही मूर्ख नाही आहेत. आणि त्याचबरोबर हायकोर्टचं जे जातात मागं जे येतं माझे मित्र आमदार महेश शिंदेनी जे आणि त्याचबरोबर माझे मित्र नरेंद्र पाटील या दोघांनी त्याचा उल्लेख त्यांच्या ह्याच्यात त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये केला. आता हे सगळं आणि त्यात हायकोर्टनी हे मग गेले हायकोर्टात की आम्हाला आता संपूर्ण मतदारसंघात फिरायचं आहे आणि मतदारसंघात फिरत असताना लोकांशी संवाद साधावा लागतो. त्याकरता आम्हाला जामीन देण्यात यावा किंवा ही कारवाई जोपर्यंत निवडणुकीचा निकाल लागत नाही तोपर्यंत थांबवण्यात यावी. वास्तविक हे आजची नाही आहे. हा घोटाळा झाला जो काही जे झाला तो मागं झाला. आम्ही तर संपूर्ण जे काय करतो तो लोकसेवेचा वसा घेऊन संपूर्ण लोकांसाठी काम करतो. पण ज्या लोकांनी यांना त्या पदावर नेलं त्याच संपूर्ण माथाडी कामगारांचा विषय सुद्धा त्यांनी म्हणजे त्यांनी घोटाळा केला. आणि त्यामुळं फार मी बोलणार नाही. मी कोणाला विरोधक समजत नाही. पण जे सत्य परिस्थिती आहे ही लोकांसमोर आली पाहिजे त्या आणण्याचं काम मी करतोय. एवढंच या प्रसंगी तर तेवढंच या प्रसंगी मला सांगावंसं वाटतं. आणि स्वतः ते म्हणाले की ह्याच्यात काय जर तथ्य नसेल तर मी माघार घेतो. आता शेवटी शब्द पाळायचा का न पाळायचा त्याचा हे वैयक्तिक विषय. आणि त्याकरता एवढं आता घोटाळे हे सगळं कागदपत्री ब्लॅक अँड व्हाईटमध्ये संपूर्ण आहेत. आणि त्याकरता ज्येष्ठ नेते यशवंत विचार जे त्यांनी असे सांगतात ते याकरता माझ्या मतदारसंघात 4 सभा घेतात. हे कुठले यशवंत विचार मला सांगा ना. म्हणजे घोटाळा झाला ते दडवण्याकरता आपण या ठिकाणी जर येऊन ते कव्हर अप करणार असेल. या अगोदरसुद्धा जनतेच्या साठी झटणारे जे लोक आहेत मागच बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेस मी कुठे राजकारणात पण नव्हतं पण लोक सांगतात की जावळीतसुद्धा अशीच एक पोटनिवडणूक लागली होती. त्यावेळेससुद्धा मला वाटतं 20पेक्षा जास्त सभा 20च्या आसपास काहीतरी सभा जावळीच्या आमदारकीच्या मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या काळात